मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जसे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला काही सरप्राईज आहे, तर ते आज आपण सरप्राईजसाठी आपण जाणार आहोत. आणि हे बघा, सकाळ सकाळच आपल्या छोटी बहीण आहे, ती आता रांगोळीची वगैरे तयार करते. घरची साफसफाई आम्ही जे ऑलरेडी केलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहे ते सर्व गोष्टी करण्यासाठी. ते तुम्हाला लवकर दिसेल. हा माझा भाचा आहे, ते पूर्ण आता तयारी वगैरे करून बसलेलीच आहे. बघूया आपण आता नेमकं काय सरप्राईज आहे ते तुम्हाला लवकरच मी दाखवतो. चष्मा घ्या आरोचा. लिपस्टिक कुठे आहे तुझी? तू पण चष्मा घाल. आरो मम्मीचा बॅग चष्मा आहे तो वाला व्हाईट ब्लॅक. संदीप सांगतो सुधीर अरे यार, घ्या किती पण गाडी. बाय. नाही एकदा मी पाय सांगत आलो तो भाई ढकलत ती. अरे रोज हातामध्ये पाहिजे मम्मी काय अरे दे की दुकान दिसला लागतो का रे? दे की जा की तिकडं मामा. ए रोयवणकर हे होईचं काजळ कसं केलं. हा जा तिकडं जा. पिना पिना घ्या बदली लावायला इथेच. पण अंधार येत होता पहिली बात. आई बापरे, अडीच कुणाचं तीन कुणाचं किती वाजल्या? 4. अरे मी बस केला मेकअप आता. ब्रेकिंग न्यूज. आता सर्व आम्ही निघालेलो आहे. त्यासाठी आता मस्त सर्व ग्रुप फोटो काढतोय. आणि ग्रुप फोटो आल्यानंतर मग आम्ही 1-2 बाईक घेऊन जाणार आहेत. आणि ते मग त्याच्यानंतर मग येताना आपल्या जे काय असेल ते तुम्हाला पुढं कळलंच की आम्ही परत कसं येणार आहे ते. तर आता आम्ही हे बघा, तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे. आणि आता मी माझी गाडी घेतलेली आहे आणि दुसरी गाडी घेतलेली आहे. तर आता मी आणि माझा भाचा निघालेलो आहे पूर्ण. इकडे तिथं आपलं सरप्राईज आहे जे वडिलांना सांगितलेले ते आपण घेणार आहोत. आणि हे बघा, आता खूप मस्ती वगैरे चाललेली आहे. आणि आज खूप खुश आहे की आज भरपूर दिवसाने आमचं स्वप्न काय ना काहीतरी आपल्याला नाही का हे होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, आत्तापर्यंत आहे ना, आम्ही जिथं पण जात असताना तिथं फक्त आपले मी
आणि माझ्या संग हे 2 भाचे हे असणार म्हणजे असणार. आता विचार करा एवढं लांब कोण जाऊ शकतं का? म्हणजे आपलं R15वरती एवढं लांब 3 जणं तरी आम्ही गेलेलो आहे. बघूया आता गेल्यावर तुम्हाला कळेल की काय सरप्राईज वगैरे आहे ते. आणि स्पेशल आम्ही आमच्या वडिलांसाठीच पूर्ण डेडिकेट करणार आहे, कारण का त्यांची भरपूर इच्छा होती की असं काही ना काहीतरी आपल्याला पाहिजे होतं म्हणून ते. तर आपण भेटूया मग मित्रांनो डायरेक्टली आपण त्या जागी जिथं आपण हे सर्व करणार आहोत. आणि आता जस्ट आम्ही आता चाललेलो आहे आणि वातावरण असं पावसाचं झालेलं आहे, पण ॲक्च्युली पाऊस पडणार नाही आहे, कारण का सकाळी खूप भरपूर ऊन होतं आणि आता परत थोडंसं बघतो ना ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर खूप मजा आहे आपली. दाखवतो मित्रांनो मला अजून हे आपलं गावाच्या फक्त 2 ते 3 किलोमीटर आपण निघालेलो आहे आत्ता. तर मजा तर खूप येते आहे, कारण का आणि एक्सायटिंग तर भरपूर आहे आम्ही, कारण का आम्ही जवळजवळ 8 ते 10 जणं ते सर्व गोष्टी नाही का एकदम सरप्रायझिंग म्हणून असं त्याला फील करतो. झोपली त्याला मालिक. तो मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे फायनली मारुती सुझुकी एरिना शोरूमपाशी, आणि ते आहे घोटावडे फाटा या ठिकाणी. तर आम्ही आता गेलेला तुम्ही बघू शकता की आम्ही कोणती कार चूज केली असं आणि आम्ही सरप्राईज काय होतं ते. आणि स्पेशल कार ही फक्त आमच्या वडिलांसाठीच आम्ही घेतलेली आहे. आणि आता हे बघा गेल्या लगेच आपलं फोटोशूट वगैरे चालू केलेलं आहे. तर ठीक आहे, अजून भरपूर फोटोशूट होणार आहे, पण त्याच्या आधी पूर्ण अजून डॉक्युमेंटेशन पूर्ण करायचं आहे आम्हाला. तर त्यामुळे करतो. आणि छोटा भाऊ गेलेला आहे सर्व नाही का ते गोड वगैरे आणायला, म्हणजे तो म्हणजे आणि सर्व प्रोसेस जी आहे ना हे सर्व तोच करतो आहे, आणि हे त्याला सर्व माहिती. तर आता तो जर समजा आता मिठाई वगैरे आणायला गेला असेल ना, तर आम्ही तर एकदम कन्फर्म आहे की आज आम्ही गाडी घेऊन जाणार आहे म्हणून, कारण का आम्ही खूप वेट केलेली आहे ह्या गाडीचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना शोरूमला अवेलेबल नव्हती व्हाईट कलरची, जसं तुम्ही बघितलं असं व्हिडिओमध्ये, कारण का आम्हाला बाकी सर्व कलर आहेत ना अवेलेबल होते, पण आम्हाला फक्त व्हाईट कलरच घ्यायचा होता, कारण का पप्पांना व्हाईट कलरचा आवडतो कारमध्ये. तर तो म्हणले की मला व्हाईटच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ 15 दिवस किंवा 1 महिन्याच्या आसपास आम्ही पूर्ण त्या कलरसाठी वाट बघितलेली आहे. आणि सर्व वाट बघून आज पूर्ण आम्ही ते सक्सेस होते आज आमच्यासमोर. ही छोटीशी गोष्ट आहे बऱ्याच लोकांसाठी, पण आमच्यासाठी खूप मोठी आहे, कारण का ही आमची कुटुंबातील फर्स्ट कार आहे. तर तुम्हाला दाखवतो आता. हे बघा त्याची ताई वगैरे सर्व आई वगैरे फुल एक्सायटिंग घेते सर्वजण. पण आता कसं माहिती का बाहेर आलं, त्यामुळे नुसतं जास्त कोणाचं एवढं एक्सायटिंग होत नाही आहे. पण त्यांना माहिती आहे आम्ही जेव्हा मी कॅमेरा चालू नव्हते केलं ना की आता मी व्हिडिओ शूट नाही केलं म्हणून, तर सर्वजण नाही का फुल एन्जॉयमेंटमध्ये होते. आमची दीदी वगैरे बघा ही तर खूप एक्सायटिंग होती की मामा आपल्याला काही कळ नाही हीच गाडी घ्यायची म्हणून. तर आता आम्ही सर्वजण आलेलो आहे. आई आली आहे, माझी मावशी पण आली आहे, आरव दीदी, बारकी पोरगी ती आपलं काय नाव आद्विका, कारण का तिथं आमच्या सर्वात बेस्ट आहे बाबा. आणि कुणाचा माझा आहे ना माझा
दी थांब की ग. आई